आजच्या दिवशी मी ठरवलं होतं की आजपासून जरा सोशल मीडिया वगैरे वापरायचं बंद करायचं आहे आपल्याला. म्हणजे आजपासून मी डोपामाइन डिटॉक्स आहे. यामध्ये विषय काय झाला, मला आता रिअलायझेशन व्हायला लागले की आपल्याला काही ह्या गोष्टींची गरज नाही तशी. कारण की जर काय मोठं करायचं असेल तर हे छोट्या मोठ्या गोष्टी जरा सोडून द्यायला पाहिजे आपल्याला. ह्या गोष्टींपासून जोपर्यंत वर उठणार नाही तोपर्यंत काही ग्रोथ होणार नाही. नंतर मग असंच चालता डेव्हिड गॉगिंगचं थोडंसं एक पॉडकास्ट बघत होतो. त्याच्यामध्ये थोडंसं कळालं की प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची ग्रोथ झाल्याशिवाय आपलं म्हणजे ग्रोथ होत नाही फिजिकली आणि मेंटली पण. तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स वाढवण्यासाठी आपल्याला काही थोड्याशा अशा स्ट्रगलिंग गोष्टी कराव्या लागतात, ज्या करताना आपल्याला स्ट्रगल वाटतं जरासं. आता मला एक गोष्ट झाली की जिम जास्त वेळ करून समजा फेल्युअरपर्यंत ट्रेन करून सुरुवातीला वाटतं स्ट्रगल होतं आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ग्रो होतो सुरुवातीला, पण नंतर थोड्या टाईम नंतर ते पण व्हायचं बंद होऊन जातं. कारण की तुम्हाला एक गोष्ट सारखी करून त्याची सवय होऊन जाते ना. सवय होऊन गेली तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची ग्रोथ परत श्रिंक व्हायला लागते. त्यामुळे मग एकाच गोष्टीवर आता मला वाटतं कम्फर्ट झोन झाला तो. म्हणजे आता माझ्या लाईफमध्ये सध्या मला वाटते काही असं राहिलेलं नाही की जेणेकरून माझ्या काही प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची ग्रोथ होईल. तर मग आता ह्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची ग्रोथ परत वाढवण्यासाठी मला वाटतं कोडिंग चालू करावं लागणार आहे. कारण की ही जी गोष्ट आहे की जी थोडी मला चॅलेंज करते वाटते. चॅलेंज करण्यापेक्षा असं म्हणता येईल की जी थोडी मला असं बोगस वाटते, जीवावर येते करायला, असं बोर होतं जरा. म्हणजे मी टाळायचा प्रयत्न करतो ती गोष्ट जास्त. म्हणजे मला वाटतं आता ही गोष्ट मी ट्रायच करतो. ट्राय करण्यापेक्षा जास्त देतो, 100% देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून म्हणजे माझा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पण ग्रो होईल. नाहीतर आहेच मग स्क्रोलिंग वगैरे तर आहेच विषय, ते सोडून द्यायचं सध्या तरी म्हणजे खूप दिवसाचा विचार चाललाय तर आता करणारच चालू. मला एक गोष्ट रिअलाइज झाली की मी गोष्टी करावतो कारण की मी क्लिअर नसतो. मी गोष्टी टाळतो कारण की मी क्लिअर नसतो स्वतःबद्दलच की मला काय पाहिजे. म्हणजे कोणतं काम करायचं हे क्लिअर नाही, त्याच्यामुळं माणूस शक्यतो प्रोक्रॅस्टिनेट करतो. ही एक गोष्ट असते. आणि दुसरी गोष्ट असते की ते काम खूपच अवघड वाटते, त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही. ते गोष्ट आहे. तर मग ह्याच्यावर उपाय आहे की स्टेप बाय स्टेप काम करायचं. छोट्या स्टेप घ्यावं लागतात. मी जे एखादी गोष्ट करायची ठरवली तर जास्तच मोठमोठाले गोल ठेवतो आणि ते परफेक्शनच्या नादात लागून कुठलीच गोष्ट धडायची होत नाही आणि मी तो गिव्हअप करतोय. तर मग ह्यावेळेस काय करणार आहे, ह्यावेळेस छोटे कामं करणार, स्टेप बाय स्टेप पण करणार. आता मी व्हिडिओग्राफीचा पण लय विषय घेतला होता की डेली व्हिडिओ टाकणार वगैरे. क्वालिटी मेंटेन करता येणार नाही. आता मी जशी व्हिडिओची क्वालिटी वाढवतोय तसा टाईम जातो ते बनवायला. म्हणजे मी एवढा पण टाईम देत नाही सध्या, पण आय नो की मी जरा पुश केलं तर अजून भारी व्हिडिओ बनवू शकतो. लयच भारी बनवू शकतो मी 100% दिलं तर, म्हणजे एखाद्या यूट्यूबर लेवलच्या. पण सध्या ते करत नाही कारण की सध्या वर्थ नाही, व्ह्युअर्स पण नाही बघणार एवढे. तर मग आय थिंक सुरुवातीला जोपर्यंत कन्सिस्टन्सी बिल्ड होत नाही तोपर्यंत मी रेग्युलरिटी आणायचा प्रयत्न करतो. जेवढा कॉन्टेंट असा रेग्युलर टाकते ना तो टाकायला बघणार आहे, रॅदर दॅन की जस्ट क्वालिटीवर फोकस करण्याऐवजी आय हॅव टू फोकस ऑन लाईक क्वांटिटी. तर सुरुवातीला बघू, क्वांटिटीवर फोकस करून बघू काय होते. माझा गोल राहील की डेली अपलोड करणं, डेली छोटे स्टेप घेणं, डेली थोडंसं 1% का होईना बेटर होणं, रॅदर दॅन की प्रोक्रॅस्टिनेट करणं, बाकीच्या गोष्टी टाळणं. कारण की हे तर बनायचं नाही आपल्याला. विल पॉवर पण थोडीशी बिल्ड करायची. विल पॉवर तर बिल्ड होऊन ज्यावेळेस प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पण वाढणं आपला, ते वाढवण्यासाठी तर कोडिंग तर डेली करणार मी आता. हो, जास्त काय मी कधी फळाची चिंता नाही केली, आता पण नाही करणार आहे. कारण की तेव्हाच फळ भेटतं असं माझं तर म्हणणं आहे. मी काय जॉबचं वगैरे टेन्शन घेणार नाही, आता डायरेक्ट घुसणार आहे फक्त कोडिंगमध्ये. बघू, लेट्स सी. छोटे स्टेप घेणार, बघू कुठपर्यंत जाऊ. जिथपर्यंत जाऊ तेवढं चांगलंच आहे. बाकीचं काही विल पॉवर बिल्ड करायची तिथं करावंच लागणार आहे अशी तशी.